श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा प्रीतीने करावा जप, तेने सर्वार्थ पाविजे, हे प्रत्यक्षात स्वामी महाराजांनी आपल्या चरित्रामध्ये सांगितलेलं आहे. स्वामींनी सांगितलंय म्हणजे यातून नक्की काहीतरी प्रत्येक स्वामी भक्ताचं चांगलं होणार आहे. स्वामींनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे जर स्वामींचा जप केला तर नक्की आपल्या आयुष्यातील ज्या असाध्य गोष्टी आहेत त्या साध्य व्हायला सुरुवात होते. प्रीतीने म्हणजे आपण फक्त श्रद्धा, भाव, भक्तीने महाराजांचं नामस्मरण करायचं आणि आपल्या जीवनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण स्वामी महाराज करणार आहे. या दादांचा देखील असाच काही अनुभव स्वामींनी त्यांना दिला आहे. हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताच्या डोळ्यातून नकळतपणे अश्रू येणार आहे, अंगावरती शहारे उभे राहणार आहे आणि स्वामींची महती प्रचिती प्रत्येक स्वामी भक्ताला कळणार आहे. चला तर मग दादांच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे. माझे मूळचे गाव हे अहमदनगर येथे आहे, पण मी आता स्वामींच्या कृपेने पुणे येथे पूर्णपणे सेटल झालेलो आहे. माझी पूर्ण फॅमिली ही पुणेमध्ये आहे. मला 2 मुली आणि 1 मुलगा अशी आमची छोटीशी फॅमिली आहे. माझे आईवडील दोघंही एक्सपायर झालेले आहे. मी गेल्या 22 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे. स्वामींच्या सेवेत मी कसा आलो, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो. मला स्वामी काय, स्वामींची सेवा काय, कशी सेवा करावी याविषयी काही एक माहीत नव्हतं. मी पूर्णपणे नास्तिक होतो असं म्हणायला देखील हरकत नाही. पण माझ्या पत्नीला आमच्या घरातील अडचणीमुळे आर्थिक अडचण फार होती, दुसरेही प्रॉब्लेम्स फार होते, मुलींचेही शिक्षणाचे अडथळे होते. त्यामुळे माझ्या पत्नीला तिच्या मैत्रिणीने स्वामींचा मार्ग सांगितला आणि माझी पत्नी ही खूप स्वामीमय झाली. मठात कुठलंही पारायण असो, काहीही असो, ती मठामध्ये जाऊ लागली. एका आरतीला स्वामींच्या हजर राहू लागली. स्वामींची खूप मनोभावे घरीही सेवा करू लागले. रात्रंदिवस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू लागली. तिला मी खूप म्हणायचो, तू काय त्या स्वामींच्या नादी लागली, काय ते स्वामी स्वामी सारखं करते, असं मी म्हणायचो तिला. पण ती काही मला बोलत नसायची. मी अक्षरशः मठामध्ये तिला सोडवायला जायचो, पण मठामध्ये कधीही स्वामींच्या दर्शनासाठी आतमध्ये गेलो नाही. ती मला फार वेळेस म्हणायची की चला ना स्वामींचं दर्शन घेऊया, पण मी म्हणायचो तू जा, तू करते ना तर तू जा, मला बळस निघू नकोस, असं मी तिला म्हणायचो. अक्षरशः इथपर्यंत मी होतो. पण आज जर तुम्ही माझ्याकडे बघितलं तर कोणीही म्हणणार नाही की तुम्ही असे होता. स्वामी ज्याचा हात धरतात त्याला कधीही सोडत नाही, कारण स्वामींनी त्यांच्या तारक मंत्रामध्ये सांगितलं आहे, ज्या घेती स्वामी हाती त्यानं सोडती कधी. स्वामींनी हे पूर्णपणे त्यांनी सांगितलं आहे. स्वामी भक्तांनो, असेच मग 10-12 वर्ष माझ्या पत्नीने सेवा केली. त्यानंतर हळूहळू खूप प्रचिती अनुभव स्वामींचे घरामध्ये येऊ लागले. आमच्या जीवनातील ज्या असाध्य गोष्टी होत्या त्या सर्व काही साध्य होऊ लागल्या. स्वामी कृपेने आमचं घर झालं, ही खूप मोठी मला स्वामींची प्रचिती आली. आणि त्यानंतर हळूहळू मी देखील माझ्या पत्नीसोबत मठामध्ये आरतीला स्वामींच्या जाऊ लागलो. स्वामींची मला खूप वेड लागलं. मग मी स्वामीचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू जप करू लागलो. तारक मंत्रही म्हणू लागलो. आपोआप माझ्या मुखामध्ये स्वामी महाराज बसले गेले. त्यानंतर मग मी सप्ताहामध्ये केंद्रामध्ये जी काही सेवा असेल त्या सेवेसाठी हजर राहू लागलो. स्वामींची इतकी गोडी लागली ना की ती गोडी मी आता कधीही विसरू शकत नाही. आणि जो कोणी मला दुःखित पीडित भेटायचा त्यांना मी स्वामींचा हा मार्ग सांगण्याचा प्रयत्न करू लागलो होतो. स्वामींच्या आरतीला रोज एकदा आम्ही दोघंही हजर राहू लागलो. गुरुवारी हवनयुक्त स्वामीचरित्र मठामध्ये होत असायचं. माझी जी सुट्टी होती ती सुट्टी गुरुवारी घ्यायचो, रविवारी घेत नसायचो. सरांना म्हटलं की मला गुरुवारी सुट्टी पाहिजे आणि मी गुरुवारी सुट्टी घेऊन स्वामींच्या त्या हवनयुक्त स्वामीचरित्र पारायणासाठी
थांबू लागलो. आमच्याकडे 1 रुपया देखील नव्हता स्वामी भक्तांनो, पण स्वामींनी आम्हाला एक प्लॉट विकत घेऊन दिला. तो कसा झाला, काय झाला आम्हाला काही एक माहीत नाही. पैशाची जमवाजमवी आपोआप सर्व काही स्वामींनीच घडून आणलं, करून आणलं. 1 महिन्यामध्ये सर्व काही व्यवस्थित झालं. माझ्या पत्नीलाही एका शाळेमध्ये जॉब मिळाला. सर्व काही सेटल फॅमिली झाली. सर्वजण आनंदी सुखात होते. स्वामींचं नामस्मरण घरामध्ये सर्वत्र चालू होतं. माझे 3ही मुलं स्वामींची सेवा करू लागले होते. माझी मोठी मुलगी 12वीला, लहानी मुलगी 10वीला आणि मुलगा 8वीला. असं आमचं चक्र हे घरामध्ये चालू होतं. स्वामींच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित होतं. पण म्हणतात ना की आयुष्यात एखादी गोष्ट अशी घडून जाते ना की ती घडल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण एवढी सेवा करतो, आपण एवढं करतो, मग स्वामी महाराजांचं माझ्याकडे लक्ष नाही का? स्वामींनी माझ्या आयुष्यात हे असे दुःख का बरं आणले? आपण असे प्रश्न स्वामींना विचारतो. पण ही आपली सर्वात मोठी चूक असते असं मला आत्ता समजतं. मी देखील तुमच्यासारखीच ही चूक केली होती. कारण माझ्या आयुष्यात देखील स्वामींनी असं दुःख आणलं होतं. मठामध्ये नवनाथ पारायण बसलेलं होतं. श्रावण महिना होता आणि मठात नवनाथ पारायण बसलं. मी देखील त्या पारायणासाठी बसलेलो होतो. आम्ही पाठीच वाचन करायचो. माईकमध्ये मी वाचन करत होतो आणि सांगतेचा दिवस जवळ आला होता. आदल्या दिवशी रात्री स्वामी भक्तांनो माझ्या छातीमध्ये असं दुखायचं. मला वेगळंच काहीतरी होऊ लागलं होतं. पण तरीही मी सकाळी उठलो आणि मठात गेलो, वाचन करून आलो. माझी पत्नी ही तिच्या माहेरी जाणार होती. आम्ही कुठेही जायचं असो बाहेर तर स्वामींच्या सर्वप्रथम मठात जातो. स्वामींवर सर्व जबाबदारी सोडतो. तुम्ही आमच्यासोबत चलावं म्हणतो अशी विनंती करूनच आम्ही तेथून घराबाहेर पडत असतो. माझ्या पत्नीनं देखील तसंच केलं. माझी पत्नी स्वामींच्या मठात गेली. स्वामींना सांगितलं की स्वामी यांची तब्येत ठीक नाही आहे, त्यांना बरं वाटत नाही, पण मला नाविलाज आहे, माझं तिकडं महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे मी जात आहे. आता सर्व जबाबदारी तुम्हावरती टाकून जात आहे. त्यांची काळजी आता तुम्हालाच घ्यायची आहे. तुम्ही भले माझ्यासोबत चालू नका, पण त्यांच्यासोबत राहा, असं माझी पत्नीने स्वामींना विनंती केली. त्यानंतर स्वामी भक्तांनो माझी पत्नी गेली. मला रात्री पुन्हा खूप त्रास होऊ लागला. अक्षरशः मी घामाने डबडब पूर्ण भिजलो होतो. काय करावं मला काहीच कळत नव्हतं. मुलेही झोपलेली होती. मुलांना कसं उठवावं असं मला वाटलं. मग मी स्वामींचा धावा करू लागलो. स्वामींचं नामस्मरण करू लागलो. रात्रभर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत राहिलो आणि सकाळी उठल्यानंतर हॉस्पिटलला जायचं ठरवलं. महाराजांच्या मठात गेलो. स्वामींना मुजरा केला. आरती झाली. 8ची भूपाळी आरती झाली. त्यानंतर स्वामींना म्हटलं की मला योग्य ठिकाणी तुम्ही जाता घेऊन चला. मला काय होतंय मला काही कळत नाही. मी असंच आम्ही ज्यावेळेस आम्हाला काही त्रास होतो, ज्या डॉक्टरांकडे जातो त्या डॉक्टरांकडे जाण्यासाठी निघालो. पण मी एकटाच गेलो. माझी गाडी आपोआप तिकडे न जाता दुसरीकडे जाऊ लागली. मला काही कळत नव्हतं की मी कुठे चाललोय, काय करतो, काही नाही. जणू काय महाराज मला घेऊन चाललेले होते असं वाटत होतं. आणि माझी गाडी एका जे हार्ट स्पेशलिस्ट डॉक्टर असतात त्या डॉक्टरच्या समोर उभी राहिली. मला काहीच कळालं नाही स्वामी भक्तांनो. मी तिथे कसा गेलो, कसा पोचलो काहीच नाही. गाडीवरती मी कसा आलो हे देखील तुम्हाला सांगतो मला कळालं नाही. तिथे गेल्यानंतर तिथे समोरच एका याच्यावरती पाटीवर लिहिलेली होती श्री स्वामी समर्थ. तिथे बघितल्यानंतर म्हटलं महाराजांनीच मला इथे आणलं. स्वामींना विनंती केली होती मला योग्य ठिकाणी घेऊन चला. स्वामी आले म्हणून मी स्वामींवर विश्वास ठेवून त्या हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला. त्या डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टर म्हटले की ताबडतोब आपल्याला सर्व चेकअप वगैरे करावे लागतील. डॉक्टरांनी चेकअप वगैरे केले तर डॉक्टर म्हटले तुम्हाला 2 वेळेस अटॅक येऊन गेला आहे. तुमच्या याच्यामध्ये हार्टमध्ये ब्लॉकेज झालेले आहे. ताबडतोब तुम्हाला रक्तपातळ होण्याचे इंजेक्शन द्यावं लागतील. हे इंजेक्शन 40,000ला आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. तुमची परिस्थिती ही खूप क्रिटिकल आहे. तुम्हाला ताबडतोब ॲडमिट व्हावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. माझ्याकडे तर कोणी माझ्याजवळही कोणी नव्हतं. 1 रुपया नव्हता. मग मी माझ्या पत्नीला कॉल केला. डॉक्टरांना म्हटलं मला एक कॉल करू द्या. पत्नीला कॉल केला. पत्नीला सांगितलं की मी ह्या हॉस्पिटलला आलेलो आहे आणि डॉक्टरांनी असं सांगितलं. तीही खूप घाबरली. माझी पत्नी खूप धाडसी नाही, ती खूप घाबरट आहे. पण स्वामींनी त्यावेळेस तिला खूप प्रचंड शक्ती दिली. ती मग धावत पळतच तिथे आली. त्यानंतर स्वामी भक्तांनो माझे जे मित्र होते त्यांना तिनं सांगितलं. एकेकाला
कळालं, जसं जसं कळत होतं सर्वजण तिथे येत होते. मला ICUमध्ये ठेवण्यात आलं. ज्यावेळेस ICUमध्ये ठेवलं त्यावेळेस डॉक्टरांनी मला मग सांगितलं घरच्यांनी की तुम्ही ते इंजेक्शन द्या म्हणून. पैशाची अरेंजमेंट झाली. स्वामींनीच सर्व काही घडून आणलं. पैशाची अरेंजमेंट झाली. मला इंजेक्शन देण्यात आलं. सर्वजण म्हणत होते की आपण यांना इथून दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जाऊया, इथं नको. पण माझ्या पत्नीने निर्णय घेतला की नाही, स्वामींनी इथे त्यांना आणलं आहे ना, इथेच त्यांचा उपचार होईल. इथून मी त्यांना कुठेही हलवणार नाही. स्वामी जे करतील ते स्वामीच आता करतील. माझ्या पत्नीने असं सर्वांना खडसावून सांगितलं, यांना कुठे हलवायचं नाही, इथेच त्यांचा विलाज होईल. मग मला ऑपरेशनसाठीही घेऊन जाण्यात आलं. माझं ते ब्लॉकेजचं ऑपरेशन वगैरे सर्व काही झालं. मला बाहेर आणलं. माझी पत्नी दर 10 ते 15 मिनटाला ICUमध्ये येत होती. माझ्या नाडीवरती महामृत्युंजय मंत्राचा जप करत होती, गायत्री मंत्र म्हणत होती, महाराजांचं नामस्मरण करत होती, तारक मंत्र म्हणत होती. अशा सेवा तिच्या चालू होत्या. डोळ्यात अश्रू होते, पण ती मला हिंमत देत होती. घाबरू नका, स्वामी आहे. आणि मलाही वाटत होतं की स्वामी आहेत म्हणून माझ्यासोबत. त्यावेळेस माझ्या मुलीही खूप खंबीरपणे उभ्या राहिल्या. मुलगा असं करणार नाही अशी माझ्या मुलीने त्यावेळेस धावपळ सर्व काही अरेंजमेंट करून घेतली. आमच्या मठातील ओळखी झाल्या होत्या, त्यामुळे मठातील सर्वजण मला बघण्यासाठी येत होते. सर्वजण सांगत होते काही गरज पडली तर सांगा. सर्वांनी मिळून पैशाची अरेंजमेंट केली स्वामी भक्तांनो. आणि माझं ते ऑपरेशनही सक्सेसफुल झालं. सर्व काही व्यवस्थित झालं आणि स्वामी कृपेने मी घरी आलो. ज्यावेळेस मी घरी आलो त्यावेळेस स्वामींना म्हटलं की स्वामी, का बरं तुम्ही हे केलं? असं म्हणतात ना की तुमची सेवा केल्यानंतर कुठलंही दुःख येत नाही, अडचण येत नाही, काहीच येत नाही. मग तुम्ही माझ्या आयुष्यात एवढं मोठं संकट का बरं उभा केलं? असं मी स्वामींना खूप मनातल्या मनात प्रश्न विचारू लागलो. खूप तुम्ही मला दुःख दिलं असं मी म्हणू लागलो. इतकी सेवा करतो, रात्रंदिवस मठात असतो, तरीही माझ्या बाबतीत असं घडतं. जर कोणी सेवा करत नसेल तर त्याला तुम्ही किती दुःख देत असाल, असं मी स्वामींना म्हणू लागलो. त्यावेळेस जेव्हा मी गाढ झोपलेलो होतो रात्री, त्यावेळेस प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्या स्वप्नामध्ये आले. खूप त्यांची तेजस्वी प्रतिकृती होती. खूप उंच, जवळपास 7 ते 8 फूट ते उंच होते. लांब लांब हात, लांब पाय आणि लंगोट घातलेली. हातामध्ये खूप मोठी काठी होती आणि ती काठी 3 वेळेस त्यांनी जोरात आपटली आणि मला म्हणू लागले, काय रे, एवढ्या संकटाला एवढा घाबरतोस का? एवढं सुईच्या टोका एवढं तुला दुःख दिलं तर आमच्यावरती एवढा आक्रोश करतो. डोंगरा एवढं दिलं तर काय करशील? असं स्वामी मला म्हणू लागले. स्वामी म्हटले की तुला मी हे जीवनदान ज्यासाठी दिलं आहे ते कार्य तुला करायचं आहे. जनसामान्यापर्यंत मला पोचवायचं आहे. तुझं फक्त काम आहे की तुझ्या मुखातून माझं गुणगान गायचं, माझी सेवा त्यांना सांगायची. पुढे त्याला सेवेत घ्यायचं की नाही, त्याच्यासोबत काय करायचं ते मी ठरवेल. तुझं जे काम आहे ते काम तुला आजपासून सुरू करायचं आहे. मी स्वामींशी बोलू लागलो. स्वामी, माझं ऑपरेशन झालं. मला आता वागता येणार नाही, जड उचलता येणार नाही, काहीच करता येणार नाही. मग मी तुमची सेवा कशी करू? स्वामी खूप रागवले, जोरात ओरडले. तुझं तोंड कशासाठी आहे? तुला आम्ही तोंड कशासाठी दिलं आहे? तू फक्त तुझं तोंड माझ्यासाठी हलव, बाकी काहीच करू नको. असे स्वामी खडसावून मला जोरात बोलले आणि तेथून निघून गेले. ज्यावेळेस स्वामी निघून गेले, माझे डोळे उघडले. मी स्वामी स्वामी करू लागलो. माझी पत्नी धावत पळत आली. काय झालं? स्वप्न बघितलं का? ती असं मला म्हटली. मी म्हटलं हो, स्वामी माझ्या स्वप्नात आले आणि स्वामींनी मला असं सांगितलं. त्यावेळेस तिलाही खूप छान वाटलं की स्वामींनी आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी आता सोपवली आहे. आता स्वामींकडे काहीच मागायचं नाही, काहीच म्हणायचं नाही. स्वामींचं आपल्याकडे लक्ष आहे, हेच आपल्यासाठी खूप आहे. आता फक्त एकच काम करायचं की स्वामींनी जे काही आपल्याला काम सोपवलं आहे ते काम करायचं. त्या दिवसापासून स्वामी भक्तांनो, आम्ही दोघेही जण स्वामींच्या सेवेमध्ये लीन झालो. जो कोणी दुःखित पीडित भेटतो, कुठेही जाऊ, मग आम्ही कुठे बाहेर जाऊ, कुठे जाऊ, कोणी दिसलं, ओळख निघली की दुसरा विषय आम्ही काढतच नाही. लगेच स्वामींविषयी चर्चा सुरू होते. आणि असे जवळपास आम्ही आत्तापर्यंत 100 ते 150 सेवेकरी या सेवेमध्ये जोडले आहे आणि प्रत्येकाला खूप छान छान अनुभव आले आहे. ज्यावेळेस सेवा सांगितली जाते, ज्यावेळेस आम्ही सेवा सांगतो, स्वामींचा फोटो, माळ आणि स्वामीचरित्र आम्ही त्यांना देत असतो. ज्यावेळेस आम्ही त्यांना देतो आणि त्यांना जे अनुभव येतात ते आम्हाला
फोन करून सांगतात की दादा आम्हाला असा अनुभव आला, तुमच्यामुळे आमचं जीवन सुखमय झालं. ज्यावेळेस ते असं म्हणतात त्यावेळेस खूप छान वाटतं आणि आम्ही म्हणतो की आमच्यामुळे झालं नाही, करता करविता ते आहे. स्वामींनी सर्व काही घडून आणलं. स्वामींची इच्छा होती तुमच्याकडून सेवा करायची, त्यामुळे स्वामींनी ते करून आणलं आणि तुमच्याकडून ती करून घेतली. जे काही करतात ते स्वामी महाराज आहे, आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत, आम्ही असं म्हणतो. आणि खरंच स्वामी भक्तांनो, आज आमचं जीवन खूप सुखात आहे, आनंदात आहे. आमच्या प्रत्येक सुखादुःखात स्वामी महाराज आमच्या सोबत प्रत्येक क्षणोक्षणी असतात. जर मी एखादी चूक करायला गेलो, काही माझ्याकडून वाईट घडत असेल, तर स्वामी महाराज लगेच मला खडसावून सांगतात. माझं अंतरात्म्यातून आवाज येतो, हे चुकीचं आहे, हे करू नकोस. आणि स्वामी महाराज माझ्यात दुसरं कुठेही नाही, मंदिरात नाही, मठात नाही, कुठेच नाही. स्वामी महाराज माझ्या अंतःकरणामध्ये बसलेले आहेत. मला अंतःकरणामध्ये स्वामींचा आवाज येतो, हाक ऐकू येते आणि स्वामी जे सांगतात ते मी करतो. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या दादांचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.